भविष्यात येणाऱ्या संकटांचे निवारण करण्याच्या हेतूने धनसंचय करून त्यांचे रक्षण करावे. पत्नीचे रक्षण हे धनापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. म्हणून वेळप्रसंगी धन खर्ची घालून पत्नीचे रक्षण करावे. मागे काय सांगितलं की दुष्ट स्त्री असेल, दुष्ट जर व्यक्ती असेल, दुष्ट पत्नी असेल तर तिचं रक्षण करून काही फायदा नाही. इथे सरळ सांगितले. पत्नी म्हणजे ही कोण आहे तर जी पतीवर प्रेम करणारी ती पत्नी, त्याला पत्नी म्हटले, पतीवर प्रेम करणारी. अशा पत्नीचं रक्षण धनापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. म्हणून वेळ प्रसंगी धन खर्ची घालून पत्नीचे रक्षण करावे. मात्र स्वतःच्या रक्षणाला धन किंवा पत्नी, स्वतःच्या रक्षणाला धन आणि पत्नी यांच्यापेक्षा अधिक महत्त्व द्यावे, अग्रक्रम द्यावा. स्वतःचं रक्षण पहिला करावा. स्वतःचं रक्षण केला तरच तुम्ही पत्नीचं रक्षण करू शकता. इथे प्रत्यक्षात चाणक्याने दिलेलं आहे. म्हणजे याचा भावार्थ कसा आहे, येथे कोणाचे रक्षण करावे, कसे करावे याविषयी सांगितलेले आहे चाणक्याने. धन म्हणजे काय, आता धनाचा विषय काय सांगितलं चाणक्याने. धनसंचय आणि त्याची रक्षा करणे जरुरी आहे. संकटकालीन धनाचा वापर करून बऱ्याचशा समस्या आपण सोडवू शकतो, हे ना. कधी काही पैसा नसेल, आपल्याकडे धन असेल तर धन विकून आपण तिथे पैसा गोळा करू शकतो. किंवा काय सांगितलं, पैसा म्हणजे पण धन. काही जर वस्तू, काही अडचणीमध्ये आपण असलो तरी पण आपण तो धन किंवा तो पैसा देऊन आपण त्या अडचणीच्या समस्या बऱ्याचशा सोडवू शकतो.